सरकारला 92 लाख लाडक्या बहिणी नेमक्या जड का झाल्यात? लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्या, त्यांच्याकडे स्वतःचे पैसे असावेत याकरता सरकारने जून 2024 मध्ये ही योजना सुरू केली। मात्र आता सत्तेत आले म्हणून की पैसे कमी पडले म्हणून सरकारने या 92 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय। या मागचं नेमकं कारण काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूनम आपल्या महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महिन्याभरापूर्वी या योजनेतून सरकारने 80 लाख लाभार्थी कमी झाल्याचं सांगितलं। मात्र आता हा आकडा थेट 92 लाखांवर पोहोचलाय। 28 जून 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आली। त्यावेळी तब्बल 2.4 कोटी लाभार्थी महिलांना याचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली। मात्र आता नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये तब्बल 38% घट झाली आहे। ही योजना राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांसाठी सुरू करण्यात आलेली। मात्र आता ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणं आणि वयाचे निकष न बसणे यांसारख्या विविध कारणांमुळे 92 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 14,000 पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याने याबाबत सुद्धा आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। ही योजना सुरू झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलेली। मात्र याच योजनेच्या जोरावर महायुती सरकारला 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता कायम ठेवता आली। त्यामुळे या योजनेतील महिलांना वेळेवर 1500 रुपये देणं हे सरकारसमोरील मोठं आव्हान बनलेलं। तर दुसरीकडे सरकारी तिजोरीवर आर्थिक बोजा वाढत असल्याने सरकारने विविध निकष तपासत यातील महिलांची नावे कमी केली आहेत। जाणून घेऊयात नेमके कोणकोणत्या कारणांमुळे किती महिलांची नावे वगळण्यात आली आहेत। पहिलं कारण ई-केवायसी। सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता सुमारे 8 महिन्यांचा कालावधी दिला होता। मात्र मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करू शकल्याने तब्बल 50 ते 55 लाख महिला या यादीतून बाद करण्यात आल्या आहेत। दुसरं कारण वार्षिक उत्पन्न मर्यादा। योजनेच्या नियमापेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या 12 लाख महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले। तपासणीत 12 लाख महिला या प्राप्तिकर भरणाऱ्या असल्याचं आढळून आलं, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। तिसरं कारण म्हणजे वयोमर्यादा। ही योजना 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांसाठी सुरू करण्यात आली। मात्र 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 4.5 लाखांहून अधिक महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचे तपासात आढळून आलं आणि त्यानंतर या महिलांची नावे सुद्धा वगळण्यात आली। चौथं कारण म्हणजे इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला। अशा सुमारे 5 लाख महिला आहेत ज्या आधीच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आले। महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वाधिक महिला जर का कोणत्या जिल्ह्यातील असतील तर त्या आहेत बीड जिल्ह्यातील। या जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिलांची नावे अपात्र ठरवून यादीतून वगळण्यात आली आहेत। एकीकडे लाभार्थ्यांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे आता कॅगने सुद्धा एक अहवाल प्रसिद्ध केलाय। या अहवालानुसार लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण येऊ शकतो असा इशारा कॅग कडून देण्यात आलाय। या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या 3,542 कोटी रुपयांच्या खर्चाचं कोणतंही ठोस समर्थन करता येणार नाही असं सुद्धा कॅगने आपल्या अहवालामध्ये नमूद केलंय। महिला कल्याणासाठी राज्याचा होणारा खर्च 2023-24 मध्ये केवळ 261.78 कोटी रुपये इतका होता। मात्र 28 जून 2024 मध्ये जेव्हा लाडकी बहीण योजनेला मंजुरी मिळाली त्यावेळी 2024-25 मध्ये हा खर्च थेट 33,514.33 कोटी रुपयांवर पोहोचला। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत तब्बल 3,500 कोटींचा अधिकचा खर्च झाल्याने आता विरोधकांनी फडणवीस सरकारला धारेवर धरले। त्यामुळे आता या योजनेचं पुढे नेमकं काय होणार? सध्या असलेल्या 1,75,00,000 महिलांमधूनही काही नावे वगळण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आपल्याला सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल नेमकं काय वाटतंय हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवण्यास विसरू नका। तसंच राज्यातील व देशातील विविध घडामोडी पाहण्यासाठी आपण आपल्या महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राइब करायला आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सोबतच हाईप करायला विसरू नका। धन्यवाद।